नमस्कार, मी जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथील BA प्रथम वर्ष राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थिनी आहे. आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राजकारणाबद्दल नागरिकांचे मतं काय आहेत, नागरिकांच्या राजकारणात सहभाग कसा आहे, आपल्या देशातील राजकारण कसं आहे, राजकारणामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा आहे, त्यांनी त्यांचे विचार व्हिडिओमध्ये व्यक्त केले. नमस्कार, मी मानवी कोसरकर. आपण आज बघणार आहोत आपल्या भारतात राजकारणाविषयी लोकांकडून त्यांची मते जाणून घेऊयात. नाव धम्मपाली बनसोड आहे. ताई, तुम्ही राजकारणाविषयी काय सांगाल? सद्यस्थितीमध्ये राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर सध्याचे जे राजकारण आहे ते फक्त आणि फक्त सत्तेभोवती फिरणारे आहे. याच्या आधी जे राजकारण होतं त्याच्यामध्ये लोकशाही आपल्याला दिसत होती, परंतु सध्याच्या राजकारणामध्ये लोकशाही दिसत नाही आहे. म्हणजे लोकशाहीवरती मारा होत चाललेला आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा राजकारणामध्ये जात होती जनतेच्या भल्यासाठी, त्यांच्या हिताचे कार्य करण्यासाठी, परंतु तिथे गेलेला प्रत्येक व्यक्ती हा फक्त आणि फक्त सत्तेच्या लोभापोटी सत्तेच्या भोवती फिरत आहे. तर मला तर नाही वाटत की सध्या तरी राजकारणामध्ये लोकशाही आहे. तर राजकारण हे फक्त आणि फक्त पैशाभोवती आणि सत्तेभोवती फिरत आहे असं मला वाटतं. काय वाटते, आपण कसे बदल घडवून आणू शकतो? नेमकं म्हणजे आपल्याला जो मतदानाचा अधिकार मिळाला आहे, याच्या आधी आपल्याला मतदानाचा अधिकार होता 21 वर्ष. नंतर त्याच्यामध्ये संविधान दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्या 21 वर्षाहून 18 वर्षे वय करण्यात आली. याचा अर्थ एकच की आपल्याला जो मतदानाचा अधिकार मिळाला आहे तो आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी, आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून चांगला प्रतिनिधी आपण निवडला पाहिजे, जेणेकरून तो संसदमध्ये, पार्लमेंटमध्ये जाऊन आपल्या हितासाठी बोलला पाहिजे. म्हणजे पैशाच्या लोभापोटी मतदान देण्याऐवजी आपल्या मतदानाची व्हॅल्यू जाणून आपण असे व्यक्ती निवडले पाहिजे, तरच या देशामध्ये लोकशाही किंवा राजनीती जी आहे ते चांगल्या प्रकारे चालू शकते. धन्यवाद ताई, तुम्ही सांगण्याबद्दल. ताई, तुमचं नाव? माझे नाव आहे योगिता कुशलकोटे. ताई, तुम्ही सांगा की भारत देशामध्ये लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? सध्या तर बघितलं तर आपल्या इकडं आपल्याला असं वाटते की आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे संविधानानुसार, पण जर आपण त्याच्या डिटेलमध्ये अभ्यास केला किंवा आपण जसे आता राजकीय घडामोडी किंवा आपण आपल्या देशाचा अभ्यास केला चांगला सविस्तरपणे, तर आपल्याला असं वाटते की हुकुमशाहीकडे चालत आहे आपला देश. कारण त्याचा रिजनसुद्धा असा आहे, जरी संविधानात असे काही लिहिले आहे परंतु त्याच्यानुसार आपला देश मला असं काही म्हणजे वागताना दिसत. म्हणून मला असं वाटते की आपल्या देशात हुकुमशाही सुरू आहे. मग ताई, हुकुमशाही म्हणजे काय? हुकुमशाही म्हणजे जसं आपल्या मनाच्या, जसं देश संविधानानुसार न चालता आपल्या मनाच्या विरुद्ध आपल्याला कोणीतरी असं वागण्यास भाग पाडते, आपल्यावर म्हणजे असे जोर जबरदस्तीने ते कायदे कानून लागू करते, जे आपल्यासाठी योग्यसुद्धा नाही आहे. थँक्यू. माझं नाव मयुरी शिश्राव गुरु. ताई, मला हे सांगा की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती कोणत्या दिशेला वाटचाल करते? आता सध्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ज्या अर्थव्यवस्था मंत्री आहेत सीतारामन मॅडम, त्यांनी सांगितलेलं आहे की 2025-26मध्ये आपली अर्थव्यवस्था जी 6.3% होती ती आता 6.5%वर जाणार आहे. म्हणजेच आपली अर्थव्यवस्था ही पुढे चांगली वाटचाल करून राहिलेली आहे. आणि जे सर्वात जास्त इथं भर आहे उद्योगांवर, आणि जी आपल्या देशातली अर्थव्यवस्था आहे ती सर्वात जास्त निर्यातीवर अवलंबून आहे. तर निर्यात जी होते आपल्या देशामध्ये ती पुष्कळ चांगली होऊन राहिली आणि कंपन्यांचा पण माल वगैरे जे गोष्टी आहेत आपल्या देशामध्ये, जे पण काही चांगल्या गोष्टी विकणार किंवा ज्या पण उपलब्ध गोष्टी आपल्याला मिळतात त्यांचा आपल्या चांगल्या प्रकारे उपयोग होऊन राहिला असं आपल्याला दिसत आहे. भारतातील आधीची सरकार कशी होती आणि आताची सरकार कशी आहे त्याची माहिती सांगाल का? पहिले काँग्रेसची सरकार होती, आता BJPची सरकार आहे. आधीच्या काँग्रेस सरकार असताना कामं स्लो होत होती, परंतु आज जी सरकार आहे तर काम फास्ट होतात. आधी जे सरकार होती तेव्हा घोटाळे प्रकरण जास्त व्हायचे, रोड बरोबर नव्हते, ऑनलाईन कामे होत नव्हते, आणि आता ऑनलाईन कामे फास्ट होतात. आणि हर घर नल योजना आलेली आहे, आणि रस्ते वीज खंडित होत नाही, आणि सगळं व्यवस्थित चाललं आहे, आणि कानून कायदे व्यवस्थित आहेत, आणि शासन काम भरपूर मस्त करत आहे. धन्यवाद काकाजी. नमस्कार ताई. नमस्कार. मला हे सांगा की भारतातील राजकारणामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा आहे? भारतातील राजकारणामध्ये स्त्रियांचा सहभाग म्हणजे त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यांना विविध क्षेत्रामध्ये आपल्या
विचारानुसार चालण्याचा अधिकार मिळाला आहे. म्हणजे त्या आपल्या मतानुसार काही शिक्षण घेऊ शकतात. विविध पोस्टवर आपल्या देशातील स्त्रिया आहेत. त्यांना नुसता चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित न ठेवता त्यांना विविध क्षेत्रामध्ये सहभाग घेण्याचा अधिकार संविधानानुसार मिळालेला आहे. त्यांना मतदानाचा अधिकार, त्यांना इच्छेनुसार शिक्षणाचा अधिकार आपल्या संविधानानुसार देण्यात आलेला आहे. तरी पण काही पर्सेंट आहे की आपल्या भारतामध्ये स्त्रियांना अजूनपर्यंत काही भागामध्ये तेवढे खास महत्त्व देत नाहीत. अजून धन्यवाद ताई. आपण व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की नागरिकांनी त्यांचे मत आणि विचार व्यक्त केले आहेत. मात्र व्हिडिओमधून आपल्याला असं दिसत आहे की राजकारणाविषयी नागरिक तेवढे जागरूक नाही आहेत आणि राजकारणात त्यांचा तेवढा सहभाग नाही आहे.